शेतामध्ये काम करणं कमीपणाचं मानलं जातं. त्यामुळे काय झालं, आपली जी श्रम करण्याची जी टेंडन्सी आहे ती कमी झाली आणि स्थूलता आपल्याला त्रासली आणि त्यामुळेच हे सगळे आजार निर्माण होतात. त्याच्यावर सुद्धा आपल्याला कंट्रोल करायचं आहे. सोबतच मौखिक आरोग्य हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. मौखिक आरोग्य म्हणजे तंबाखू न खाणं किंवा मग गुटखा न खाणं आणि त्याच्यामुळेच आपलं मौखिक आरोग्य चांगलं राहतं हेच नाही, तर नियमित 2दा ब्रश करणं, आपल्या दाताची निगा राखणं याच्यावर सुद्धा सरकारचा फोकस आहे. कारण की ओरल कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि ओरल कॅन्सर सगळ्यांनीच पिक्चरमध्ये त्या मुकेशचे अनुभव वगैरे बघितले असतीलच, तर एवढं ते भयावह आहे. त्यामुळे याच्यावर आपल्याला लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. अंधत्व आणि प्रतिबंधक मोतीबिंदू, कॅटरॅक्ट जो आजार आहे, सुरुवातीच्या काळात आपल्याला याच्याकडे काहीच उपाययोजना नसायची, पण आता कॅटरॅक्ट सर्जरी अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने केली जाते आणि ती पण फ्री मध्ये केली जाते. त्यामुळे जे टाळता येण्यासारखं अंधत्व आहे त्याचा आपल्याला प्रतिबंध करता येतो आणि कॅटरॅक्ट हा क्युअर होण्यासारखा आजार आहे. आणि स्तनांचा कर्करोग, विशेषतः स्त्रियांनी याच्यावर लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की सगळ्यात जास्त कर्करोग स्त्रियांमध्ये होणारा हा स्तनांचा कर्करोग आहे. तर स्तनांचा कर्करोगाचा कसा प्रतिबंध करायचा यासाठी मी वरचेवर स्कॅम घेतच राहतो, पण तरी आमच्या सर्जरी विभागामध्ये एकदा सगळ्यांनी, विशेषतः 40च्या नंतर स्त्रियांनी एकदा भेट देऊन स्वतःची स्क्रीनिंग करून घेणं कधीही चांगलं. तर हे इन जनरल आपल्या 100 दिवसाच्या कृती आराखड्याबाबत झालं. अवयवदानाकडे आपण परत एकदा येऊया. असं म्हणतात की अवयवदानाचे 4 प्रकार आहेत. कधी कधी आपण दान करू शकतो. एक तर नैसर्गिकरित्या घरामध्ये जसा मृत्यू होतो, समजा वृद्धकाळामध्ये होत असेल किंवा अचानक होत असेल, हार्ट अटॅक वगैरे आला, तर अशा व्यक्तीचं आपण अवयवदान करू शकतो. दुसरं, जिवंत व्यक्ती सुद्धा आपल्या नातेवाईकांसाठी अवयवदान करू शकतो. याचे उदाहरण आपण आताच बघितले. जिवंत व्यक्ती इतरांसाठी सुद्धा अवयवदान करू शकतो. जर गरज नाही की नातेवाईकांसाठीच करायचं असेल,